विघ्नहर्ता गणपती बाप्पा हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्या मागे आहे विठ्ठल रुक्मिणी आणि हे आहेत श्री सावता महाराज आणि हे आहेत श्री संत तुकाराम महाराज. याचं मी 3 व्हिडिओ बनवले होते, जीर्णोद्धार सोहळ्याचे आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापनाचे. हे आहे जगदंबा माता मंदिर, हे बघा मोठं असं मंदिर आणि या साईडला आहे जगदंबा माता खोडद रामदैवत. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आमच्या गावी. हा आहे गावचा रोड. मी मुंबईवरून आता नारायणगावच्या पुढे पोचलो आहे. 5 मिनिटात मी आमच्या गावी घरी पोचणार आहे. देवाची जत्रा आहे म्हणल्यावर गर्दी राहणार. काल मुंबईवरून येताना फुल ट्रॅफिक होती रस्त्याने. आम्हाला 5 तास लागले यायला गावाला. एवढ्या गाड्या 40-50च्या या स्पीडनी गाडी चालत होती पूर्ण मुंबईवरून गावाला यायला. आता चाललोय अशी. एवढी गर्दी होती रस्त्याला. सगळे गावात म्हणजे लग्नाचे तारखा आहेत ना आणि यात्रा बित्रा, त्यामुळे लोक गावालाच सगळे. चैत्र पौर्णिमाला आहे ना गर्दी असतेच. सगळे लोक गाव नाही का बडबड गप्पा मारायला ना. आपण तेव्हा भरपूर तिकडे देवाला गेलतो. परत आपण तिकडे पण गेलतो ना मुखाईला, दातेगाव मुखाईला, खंडोबाला गेलेलो. परत नंतर भीमाशंकरला गेलेलो. एका तटापुरा बरं झालं, एकदम काढून टाकला, सरळ रोड झाला. नाही काढला, फुल उंच केलाय. पूल त्या हाईटला केलाय ना. उंच केलाय. समोर दिसते राईट साईडला ते आजी आजोबांचं घर. हे बघा, हे आहे श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर. हे आहे देवस्थान खोडदमाळी मळा इथे. आता 3 महिन्यापूर्वीचा आता जीर्णोद्धार सोहळा पार पडला. याचा मी जीर्णोद्धार सोहळ्याचे 3 व्हिडिओ टाकले आहेत आपल्या चॅनलवर. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं मंदिर बनवलं आहे. सर्व भाविकांनी, मळ्यातील सर्वांनी वर्गणी जमा करून छान असं मंदिर उभं केलं आहे. आणि याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळेस मी सपत्नीक इथे पूजेसाठी बसलो होतो. हे आहे मंदिर. तेव्हा इथे मंडप वगैरे होता. आता याचं मी 3 व्हिडिओ बनवले होते, जीर्णोद्धार सोहळ्याचे आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापनाचे. आपण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मंदिरामध्ये आतमध्ये पण मी तुम्हाला जाऊन दाखवतो मूर्ती वगैरे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल रुक्मिणी, गणपती बाप्पा आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज हे दिसतील आपल्याला मंदिरामध्ये. हे आहे आमची मळ्यातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर. हे आहे विघ्नहर्ता गणपती बाप्पा, हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्या मागे आहे विठ्ठल रुक्मिणी आणि हे आहेत श्री सावता महाराज आणि हे आहे श्री संत तुकाराम महाराज. तर ही डिसेंबरमध्ये स्थापना झाली आहे, 16-17 तारखेला. तेव्हा इथे बाहेर मोठा मंडप घालून ती पूजा केली होती, जो मी व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये या मंदिर जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना हे व्हिडिओ होता. आता मी गावी आलो आहे, तर मी मंदिरात दर्शनासाठी आलो होतो. छान असं मंदिर बांधलं आहे. मळ्यातील सर्वांनी वर्गणी काढून बघू शकता.
नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आमच्या गावी. आमच्या गावचे ग्रामदैवत श्री जगदंबा माता. हे आहे जगदंबा माता मंदिर. हे बघा मोठं असं मंदिर. आणि या साईडला आहे मुक्ताई सांस्कृतिक भवन. इथे लग्न कार्य वगैरे असतात ते इथे या हॉलमध्ये पार पडतात. आणि आता आहे मंगळवार, तर इथे सवासने म्हणून कार्यक्रम असतो आहे. आणि ते देवीसाठी ओटी वगैरे नारळ प्रसाद इथे भेटतो. आणि आहे मागे मंदिर. इकडे प्रसाद शेरणी वगैरे भेटते आपल्याला. इथे होम हवन होतं आणि या साईडला नारळ फोडला जातो. मंगळवारी ते सवासने घातल्या जातात. आई तुझी पालुखी गो चंदनाची घडविली ना पालखी फुलानी ती सजविली. आई तुझी पालुखी गो चंदनाची घडविली ना पालखी फुलानी ती सजविली. आई माझी पालुखीत बैसली गो माऊली भक्तांची किरप्याची सावली गो. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम झालं आहे. मंदिराचं दर्शन गेल्यावरती आपण मंदिराला फेरी मारतो उजवी घालून. मग आपण पाया पडायचं. इथे मोठ्या प्रांगणात शेरण्यांचा कार्यक्रम असतो रामनवमीच्या दिवशी मोठा असा. आणि हा मोठा असा मंदिराचा सभा मंडप आहे. मोठा असं झुंबर आणि छान असं मंदिर. मंदिरात एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहे. मंदिरात येऊन एकदम प्रसन्न वाटतं. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.